बघा, लाठीचार्ज जर कोणावर करायचा असेल तर आमच्यासारख्या राजकीय व्यक्तींवर करा. आम्ही एखादं आंदोलन जर करत असेल आणि त्याच्यात कदाचित राजकीय हेतू आहे असं आपण समजा, तर आमच्यावर लाठीचार्ज केलं तर आम्ही काही वाईट वाटून घेत नाही. काल 2 दिवसापूर्वी जी घटना घडली, एका चिमुकणीवर जो अत्याचार झाला आणि दुर्दैवाने त्याच्यात तिला मारलं गेलं, हे जे काय कृत्य होतं एका व्यक्तीला केलं गेलं, त्याच्या विरोधात ज्या स्पीडली, ज्या क्षमतेने आणि ज्या तत्परतेने ऍक्शन ही सरकारने तर पोलिसांकडे घेतली जायला पाहिजे, ती घेतली जात नाही. आणि लोकही अभ्यासू आहेत. त्यांचं मत आहे एवढे फास्ट ट्रॅक कोर्ट झाले, 10-10 वर्ष न्याय मिळत नाही, तर या चिमुकलीला न्याय कसा मिळणार, या हेतूतून कालचं आंदोलन हे सामाजिक दृष्टिकोनातून अराजकीय लोकांनी, कुणी कुठेतरी काम करतंय, कुणी प्रोफेसर आहे, कुणी स्वतःचा बिझनेस करतंय, कुणी शिक्षक आहे, कुणी कोण आहे, तर या लोकांनी मिळून ते आंदोलन केलं होतं. याच्यात जर संवाद झाला असता, जर त्यांना विश्वास दिला असता, तर आंदोलन 5-10 मिनिटात संपलं असतं. पण कुठंच विश्वास न दिल्यामुळे, संवाद न केल्यामुळे हे आंदोलन वाढलं गेलं. त्यामुळे तिथं कुणीही लाठीचार्ज खरं तर करायला नको पाहिजे होता. पोलीस आज जे काय बोलतील ते बोलतील, तो विषय वेगळा. पण जे काल सामाजिक आणि नागरिक म्हणून जे आंदोलन त्या ठिकाणी केलं गेलं, ते जे बोलतात ते खरं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे संवाद करण्याची जरूरत, आणि जी मागणी आहे ती रास्त आहे. 15 दिवसांचं जे काय तिथं टार्गेट हे सरकारने त्या ठिकाणी दिलंय, याच्यात निकाल काढण्यासाठी ते 15 दिवस महत्वाचे आहेत. जर 15 दिवसात काहीच नाही झालं तर लोकांचा, सामान्य लोकांचा विश्वास हा सिस्टमवरनं आणि पोलिसवरनं त्या ठिकाणी उडून जाऊ शकतो. त्यामुळे कृपा करून सरकारकडनं या विषयामध्ये लक्ष घालून लोकांची जी मागणी होती ती केली पाहिजे. आणि लाठीचार्ज करायचा असेल तर आमच्यावर करा, पण सामान्य लोकांवर करू नका, हे मात्र त्या ठिकाणी सरकारला सांगतो. तुम्ही नेत्यांचा आवाज कदाचित दाबू शकता, पण सामान्य जनतेचा आवाज हा तुम्हाला कधीही दाबता येणार नाही, कारण का तो आवाज हा प्रामाणिक असतो. एवढंच सरकारला या ठिकाणी सांगतो.